Welcome to SP Education Channel. एलिमेंटरी ड्रॉइंग एक्झामचा ऑब्जेक्ट ड्रॉइंग म्हणजेच वस्तुचित्र हा क्वेश्चन पेपर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एक्झामला नेमका क्वेश्चन पेपर कशा प्रकारचा येतो, त्याच्यामध्ये नेमके काय प्रकारचे क्वेश्चन्स येतात, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण डिटेल पाहणार आहोत. त्याचप्रमाणे एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामच्या सगळ्या सब्जेक्टच्या व्हिडिओ ज्या आहेत त्या चॅनलवरती मी याआधीच अपलोड करून ठेवलेल्या आहेत. नव्याने दररोज व्हिडिओ मी टाकत आहे आणि टाकत राहणार आहे. त्याचप्रमाणे एज्युकेशनल व्हिडिओज देखील चॅनलवर आहेत. क्वेश्चन पेपर्सच्या व्हिडिओ नव्याने अपलोड करत राहणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच सबस्क्राईब करा. म्हणजे सबस्क्राईब केल्यानंतर माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळतील आणि जुने व्हिडिओ देखील जे मी अपलोड करून ठेवलेले आहेत ते फार महत्त्वाचे आहेत, ते देखील पाहायला मिळतील. आता पहा, ऑब्जेक्ट ड्रॉइंग म्हणजेच वस्तुचित्र हा क्वेश्चन पेपर पाहताना सगळ्यात महत्त्वाचा आहे टायमिंग. तुम्हाला यासाठी 2.5 तासांचा वेळ असतो, म्हणजेच 2 hours 30 minutes एवढा तुमच्याकडे वेळ असतो. आणि हा पेपर झाल्यानंतर त्याच्या दुसराच पेपर लगेच त्याच दिवशी, जो सेकंड पेपर आहे तो त्याच दिवशी दुपारी 2 तासाचा स्मरणचित्र मेमरी ड्रॉइंगचा पेपर असतो. या सगळ्या ज्या तुमच्या सब्जेक्टच्या ऑल सब्जेक्टच्या ज्या क्वेश्चन पेपर्सच्या व्हिडिओज आहेत, त्याचप्रमाणे भरपूर ड्रॉइंग्सच्या व्हिडिओज आहेत त्या चॅनलवरती अपलोड करून ठेवलेल्या आहेत. भरपूर इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये मी सांगितलेली आहे, जेणेकरून तुम्हाला A ग्रेड मिळण्यासाठी अतिशय फायदा होणार आहे. त्यामुळे त्या व्हिडिओ नक्की तुम्ही पहा. तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर तुम्ही त्या व्हिडिओ सगळ्या ज्या आहेत त्या फास्ट स्पीड करून देखील पाहू शकता. पण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला A ग्रेड 100% फिक्स आहे, हे लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे फिगर्स कशा काढायच्या, ह्युमन फिगर्स कशा काढायच्या, माणसाचे चित्र कसे काढायचे, याच्या देखील व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करून ठेवलेले आहेत. त्यामुळे ते देखील नक्की पहा. चला आता आपण पेपरला सुरुवात करूया. ऑब्जेक्ट ड्रॉइंग वस्तुचित्राचा कसा पेपर असतो ते मी तुम्हाला सांगते. हा जो पेपर आहे तो मी तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे. पेपर 4 लँग्वेजमधून असतो. त्याच्यामुळे बऱ्याच मुलांना असा प्रश्न पडला असेल की जो क्वेश्चन पेपर असतो तो इंग्लिशमधून असतो, मराठीतून असतो, हिंदीमधून असतो की कोणत्याच इतर लँग्वेजमधून असतो. तर सगळ्या स्टुडंट्सला महत्त्वाची माहिती सांगते. हा जो क्वेश्चन पेपर आहे तो 4 लँग्वेजमधून असतो आणि हा क्वेश्चन पेपर तुम्हाला दिल्यानंतर एकाच पेजवरती या 4 लँग्वेजमधून हा पेपर तुम्हाला पाहायला मिळतो. त्यामुळे प्रत्येक स्टुडंटला हा जो क्वेश्चन पेपर आहे तो व्यवस्थित रीड करता येणार आहे. मराठी मीडियमच्या मुलांना मराठीतून असतो, इंग्लिश मीडियमच्या मुलांना इंग्लिशमधून असतो, त्यानंतर हिंदीमधूनही असतो आणि उर्दूमधूनही असतो. सगळ्या लँग्वेजच्या मुलांना हा क्वेश्चन पेपर व्यवस्थित रीड करता येतो. त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही. सुरुवातीला पेपर जो आहे तो तुम्हाला इंग्लिशमधून दिला असतो. आता पहा, इथे मी समोर तुम्हाला दाखवत आहे ऑब्जेक्ट ड्रॉइंग. अशा प्रकारे तुम्हाला इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी हा क्वेश्चन पेपर इथे दिलेला आहे. तो मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवते, रीड करून दाखवते आणि त्यानंतर मी तुम्हाला मराठीतून पेपर व्यवस्थित सांगते. त्यानंतर तुम्हाला स्टेशनरी नेमकी काय नेणं गरजेचं आहे याची देखील व्हिडिओ मी टाकली आहे. एक्स्ट्रा मार्क्स कसे मिळतात त्याची देखील व्हिडिओ टाकलेली आहे. चॅनलवरती जाऊन माझ्या सगळ्या व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा, तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती मिळणार आहे. आता पहा, इथे ऑब्जेक्ट ड्रॉइंगवरती लिहिलं आहे क्वेश्चन पेपरवरती आणि वर लिहिलं आहे इन्स्ट्रक्शन्स फॉर कॅन्डिडेट. फर्स्ट नंबरला तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिली आहे, डू नॉट यूज मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट फॉर ड्रॉइंग. सगळा पेपर मराठीतून व्यवस्थित समजून सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप नका करू. पुढे मी याच्यानंतर मराठीतून सांगणार आहे आणि हिंदीमधूनही सांगणार आहे. सेकंड नंबरला जी इन्स्ट्रक्शन आहे ती ड्रॉइंग इन स्मॉल साईज विल नॉट बी कन्सिडरेड. थर्ड नंबर, इट इज एक्सेप्टेड दॅट द ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट शुड बी ड्रॉन द वे इट इज सीन फ्रॉम इंडिव्हिज्युअल्स पोझिशन. त्यानंतर खाली पहा, ऑन द गिवन आन्सर पेपर ड्रॉ द ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट मॅनमेड ऑर नॅचरल होल्डिंग द पेपर व्हर्टिकली ऑर हॉरिझॉन्टली अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट इन अ बिग साईज सुटेबल टू द पेपर. खाली पहा, इट इज इम्पॉर्टंट दॅट द कंपोजिशन ऑफ ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट शुड बी अँड प्रपोर्शनेट. मला इथे शब्द दिसत नाही आहे त्याचा. प्रपोर्शनेटमध्ये तुम्ही ड्रॉइंग काढायचं आहे. मी सगळं व्यवस्थित तुम्हाला मराठीतून सांगणार आहे. फक्त इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी मी हे थोडंसं इंग्लिशमधून सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करत आहे. खालची जी इन्स्ट्रक्शन आहे, कॅरेक्टरिस्टिक फ्रॉम द ऑब्जेक्ट अँड द प्रपोर्शन ऑफ द ऑब्जेक्ट विथ ईच अदर शुड केप्ट इन माइंड व्हाईल कंपोजिंग द अरेंजमेंट. त्यानंतर खाली, इट इज एक्सेप्टेड टू मेक अ सिमिलर
रिप्रेझेंटेशन ऑफ द ऑब्जेक्ट इन द ग्रुप विथ शेड अँड लाईट अँड सुटेबल कलरिंग. प्रपोज कलर मीडियम, तुम्हाला कलर मीडियम कोणते आहेत? वॉटर कलर्स आहे, त्यामध्ये ट्रान्सपरंट कलर पेन्सिल्स, वॅक्स क्रेयॉन, ऑइल पेस्टल कलर्स, इंक कलर्स. कलर्स अवेलेबल इन एन्व्हायरमेंट कॅन बी यूज इंडिपेंडेंटली or combining together many according to your liking. If necessary, use of various techniques for creating textures. हा फक्त जस्ट मी रीड करून दाखवला इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी. आता तुम्हाला खाली जो मराठीतून पेपर आहे तो मी सांगते. पहा, ऑब्जेक्ट ड्रॉइंग म्हणजेच वस्तुचित्र महत्त्वाचा पेपर आहे एलिमेंटरीच्या मुलांसाठी. इथूनच सुरुवात करायची की तुम्हाला ए ग्रेड 100% मिळण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायचा. त्यासाठीच यावरती ज्या इन्स्ट्रक्शन असतात त्या केअरफुली रीड केल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित समजतं की तुम्ही काय वापरायचं आहे, कसं वापरायचं आहे ते पहा. परीक्षार्थीसाठी सूचना 1 नंबरला आहे, रेखाटनासाठी यांत्रिक साधनांचा उपयोग करू नये. बघा, बरीच मुलं कर्कटक, त्यानंतर स्केल अशा ज्या काही गोष्टी कंपास बॉक्समधल्या वापरतात. तर इथं स्पष्ट लिहिलं आहे की जेव्हा स्केचिंग करता त्यावेळेला तुम्ही कंपास बॉक्समधल्या साहित्याचा वापर करायचा नाही. तुम्ही जी काही रेष मारता किंवा लाईन मारता त्या लाईन तुम्ही ज्या आहेत त्या हातानेच मारणं अपेक्षित इथे आहे. त्यामुळे इथे तो स्पष्ट उल्लेख केलेला आहे. बऱ्याच मुलांना हा प्रश्न पडतो, तर इथे तुमच्या पेपरमध्ये इथं स्पष्ट दिलेलं आहे. त्यासाठीच पेपर सांगत आहे. नव्याने देखील लेटेस्ट पेपर मी लवकरच अपलोड करणार आहे, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. पेपर शेवटपर्यंत पहा. पेपरला नेमके कोणते प्रश्न येतात हे मी शेवटी तुम्हाला सांगणार आहे. 2 नंबर, लहान आकारातील चित्र विचारात घेतले जाणार नाही. इथे स्पष्ट तुम्हाला कल्पना दिली आहे, लहान आकारातलं चित्र तुम्ही काढायचं नाही. 3 नंबर, वस्तू समूह आपल्या जागेवरून जसा दिसत असेल तसं रेखाटन करणं अपेक्षित आहे. जे ऑब्जेक्ट आहे, जी वस्तू आहे ती तुमच्या जागेवरून तुम्हाला सगळ्यांना दिसणारच आहे. क्लासरूममध्ये उंचावर, स्टूलवर, टेबलवर हे ऑब्जेक्ट किंवा वस्तू असतात त्या ठेवलेल्या असतात. सगळ्यांना दिसेल अशा पद्धतीने ते मांडलेले असतात आणि त्या पाहून तुम्ही त्याचं स्केचिंग करायचं आहे. वेगळंच स्केचिंग दुसरं कुठलं तरी करायचं नाही. समोर ज्या वस्तू मांडलेल्या आहेत त्याचं स्केचिंग तुम्ही करणं गरजेचं आहे, असे इथे स्पष्ट दिलेलं आहे. तुम्हाला देण्यात आलेल्या उत्तरपत्रिकेचा कागद गरजेनुसार उभा किंवा आडवा धरून त्याच्यासमोर मांडलेल्या मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित वस्तू समूहाचे कागदाच्या आकाराला शोभून दिसेल एवढ्या पुरेशा मोठ्या आकारात रेखाटन करा. आता पहा, त्यांनी इथे सांगितलं आहे. बऱ्याच मुलांना प्रश्न पडतो, स्टुडंटला असा क्वेश्चन डोक्यामध्ये असतो की आपण जो दिलेला ड्रॉइंग पेपर आहे तो उभा धरायचा की आडवा धरायचा, म्हणजे हॉरिझॉन्टल पद्धतीने धरायचा का व्हर्टिकल पद्धतीने धरायचा. आता इथे स्पष्ट तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमच्या समोर ज्या मॅनमेड ज्या ऑब्जेक्ट आहेत, म्हणजे मानवनिर्मित ज्या वस्तू आहेत किंवा नॅचरल ऑब्जेक्ट आहेत, म्हणजे निसर्गनिर्मित वस्तू आहेत, ह्या वस्तू जर उभ्या पद्धतीने मांडलेल्या असतील तर तुम्ही कागद उभा धरा आणि जर या वस्तू थोड्याशा आडव्या पद्धतीने मांडलेल्या असतील तर तुम्ही कागद आडवा धरायचा आहे. माझ्या बऱ्याच व्हिडिओमधून यावर मी डिटेल सगळं सांगितलं आहे, ते तुम्ही नक्की ऐका. आता पुढचा पहा, वस्तू समूहाचे संयोजन सुसंवाद यांनी प्रमाणबद्ध असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की समूह याचा अर्थ तुमचे जे समोर ऑब्जेक्ट मांडलेले आहेत टेबलवरती, हे टेबलवरती जे ऑब्जेक्ट असतात ते जवळजवळ मांडलेले असतात. जे काही 3 ऑब्जेक्ट आहेत ते जवळजवळ मांडलेले असतात. उदाहरणार्थ भोपळा, एखादा टोमॅटो किंवा जे काही असेल ते पुस्तक मांडलं असू शकतं, फ्लॉवर पॉट असू शकतो, जे काही हे जवळजवळ मांडलेलं असतं. तुम्ही सुट्ट्या वस्तू काढून दाखवायच्या नाही, तर ह्या वस्तू जवळजवळ आहेत, एकमेकांशी सुसंवाद त्या वस्तूंचा आहे, एकमेकांचा सुसंवाद आहे हे तुम्ही तुमच्या चित्रातून दाखवायचं आहे. म्हणजे त्या वस्तू, म्हणजे पहा, भोपळ्याच्या समोर जर टोमॅटो ठेवला असेल तर टोमॅटोने काय होणार, भोपळ्याच्या मागची बाजू थोडीशी हाईड होणार. तर हे तुम्ही तुमच्या चित्रातून व्यवस्थित दाखवायचं आहे. मॅनमेड वस्तू ज्या आहेत त्या 2 असणार आहेत आणि नॅचरल जी आहे ती 1 असणार आहे. पुढे पहा, वस्तूचे वैशिष्ट्यपूर्ण घाट व परस्परांशी संबंध असलेले प्रमाण तुमच्या चित्रनिर्मितीला सुयोग्य ठरवतील असे असावे. ज्यांना ए ग्रेड हवी आहे त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. हे सगळे इन्स्ट्रक्शन आहेत ते महत्त्वाचे आहेत. तुम्हाला इथे खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे की तुमचं जे काही समोर ऑब्जेक्ट मांडलेले आहेत याचं जे काढण्याचं मेजरमेंट आहे, प्रमाण आहे, ते मेजरमेंट थोडंसं विचार करून काढा.
बऱ्याच मुलांचं असं होतं की बकेट सांगितल्यानंतर बकेटच्या शेजारी एक मग असतो ठेवलेला तिथे, आणि बकेट काढल्यानंतर मगही तुम्ही त्याच मापाचा जर काढला तर ते चित्र अतिशय विचित्र दिसतं. बादली आणि मग यातला फरक टीचरच्या लक्षातसुद्धा येत नाही. अशा पद्धतीने जर प्रमाण न घेता चित्र काढलं तर तुम्हाला कमी ग्रेड मिळेल किंवा तुम्हाला कदाचित खूपच कमी ग्रेड मिळेल किंवा फेल केलं जाण्याची सुद्धा शक्यता असू शकते. अशा वेळेला तुम्ही काय करायचं, व्यवस्थित प्रमाण घ्यायचं, मेजरमेंट घ्यायचं. बादली खूप मोठी दाखवायची आणि मग त्याच्या प्रमाणामध्ये छोटा दाखवायचा. त्याच्या शेजारी एखादा ॲपल असेल तर ते मग एवढं ॲपल दाखवायचं नाही, ॲपलची साईजसुद्धा मगपेक्षा छोटी दाखवायची. अशा पद्धतीने चित्र काढणं गरजेचं आहे, म्हणजे ए ग्रेड मिळणार आहे. तुम्हाला 100% ए ग्रेड मिळवायची असेल तर माझ्या काही व्हिडिओज आहेत की फिक्स युअर ए ग्रेड, अशा पद्धतीने मी व्हिडिओज केलेले आहेत. त्या देखील चॅनलवरती जाऊन नक्की पहा. खूप बारीक सारी गोष्टी त्यामध्ये सांगितल्या आहेत आणि दाखवल्यासुद्धा आहेत, ड्रॉईंग दाखवल्या आहेत. तुम्हाला खूप आयडिया येणार आहे. डिझाईनच्या आहेत, डिझाईन पेपर आहे, लेटरिंगचे मी भरपूर एक्झाम्पल्स दाखवले आहेत. यावर्षी येणारे मेमरी ड्रॉईंग म्हणजे स्मरणचित्राला कोणते सब्जेक्ट येण्याची शक्यता आहे त्याच्या देखील व्हिडिओज आहेत, त्या नक्की तुम्ही पाहून घ्यायच्या आहेत. मुलं काय करतात, अर्धवट व्हिडिओ पाहतात, त्यामध्ये शेवटपर्यंत न पाहिल्यामुळं भरपूर माहिती त्यांना मिळत नाही आणि कमेंट बॉक्समध्ये मग प्रश्न विचारतात, तेव्हा मग पुन्हा सांगावं लागतं व्हिडिओ संपूर्ण पहा. त्यामुळे व्हिडिओ नक्की पाहायची आहे. पुढे पहा, वस्तूंवरील छायाप्रकाशासहित वस्तुसमूहाचे योग्य रंगात रंगकाम करून हुबेहूब चित्रण करणे अपेक्षित आहे. आता छायाप्रकाश याचा अर्थ शॅडो किंवा सावली. तुमच्या ऑब्जेक्टवर खिडकीतून किंवा दरवाजातून येणारा जो प्रकाश पडलेला असतो, लाईट पडलेला असतो, त्याचं तुम्ही व्यवस्थित कलरिंग करायचं आहे आणि मग तुम्ही अख्खं पूर्ण ड्रॉईंग जे आहे ते कलरिंग करून दाखवायचं आहे. हुबेहूब दाखवायचं आहे, म्हणजे आहे तसा लाईट जो पडला आहे तो दाखवायचा आहे. त्यामुळे शॅडो क्रिएट करणं खूप गरजेचं आहे. आता इथे अजून एक सूचना तुम्हाला सांगते. तुम्हाला ए ग्रेड हवी असेल तर तुम्ही शेडिंगमध्ये कलरिंग करायचं, पूर्ण कलरिंग एकाच कलरमध्ये करायचं नाही. आणि याचबरोबर मी भरपूर माहिती देणाऱ्या इन्फॉर्मेशनच्या आणि तुम्हाला एक्झाम्पलसुद्धा आहेत त्या व्हिडिओमध्ये. त्या व्हिडिओ तुम्ही नक्की पाहायच्या आहेत, त्यामध्ये तुम्हाला सगळं कळणारच आहे. आता तुम्हाला कोणते कलर्स वापरता येतील यावर सुद्धा इथे दिलेलं आहे, म्हणजे तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये नेमकं काय असतं, प्रश्न कसे विचारलेले असतात हे तुम्हाला याच्यावरनं लक्षात आलं असेल. बघा, सूचित रंगमाध्यम आहे ते वॉटर कलर आहे, कलरफुल पेन्सिल आहे, वॅक्स क्रेयॉन आहे, ऑइल पेस्टल्स आहेत, वेगवेगळ्या रंगातील इंक म्हणजे शाई आहे, किंवा परिसरात आपल्या जवळपास कुठेही जे तुमच्याकडे कलर्स उपलब्ध आहेत, तुमच्याजवळ आहेत, तुम्हाला जे आवडतात ते कलर तुम्ही वापरू शकता. इथे महत्त्वाची गोष्ट अशी देखील लिहिली आहे की हे जे कलर्स आहेत हे प्रत्येकी स्वतंत्रपणे तुम्ही वापरू शकता किंवा अनेक कलर्स एकत्रितपणे सुद्धा तुमच्या आवडीनुसार वापरू शकता, असं इथे स्पष्ट लिहिलेलं आहे. त्यामुळे कोणतेही कलर्स तुम्ही कशाही पद्धतीने यूज करू शकता. आवश्यकता वाटल्यास विविध तंत्र वापरून पोतनिर्मिती करता येईल. टेक्स्चर जे असतं ते टेक्स्चर तुम्हाला जर तुमच्या ड्रॉईंगमध्ये करायचं असेल तरीसुद्धा वेगवेगळे जे काही तंत्र असतात त्याचे वापरण्याचे ते करूनसुद्धा तुम्हाला करता येईल. आता इथे पहा, तुमच्या लक्षात आलं असेल पहिला पेपर जो होता तो इंग्लिशमधून दिला होता, नंतरचा पेपर मराठीतून दिला होता आणि हा हिंदीमधून पेपर दिला आहे. आता हा मी तुम्हाला फक्त दाखवते, तुम्ही तो रीड करू शकता, तुम्हाला तो समोर दिसत आहे. हिंदी मीडियमच्या मुलांना देखील सेम पेपर आहे आणि खाली पहा, उर्दू मीडियमच्या मुलांसाठी देखील हा पेपर आहे. अशा प्रकारे चारही लँग्वेजमध्ये तुम्हाला जे असतात ते पेपर येतात. व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही ते पेपर वाचू शकता आणि माझे नव्याने जे व्हिडिओ अपलोड होणार आहेत ते देखील तुम्ही नक्की पाहायचे आहेत. आणि याआधीसुद्धा मी व्हिडिओ महत्त्वाच्या अपलोड करून ठेवलेल्या आहेत. खूप महत्त्वाचे व्हिडिओ आहेत, तुम्हाला ए ग्रेड 100% मिळणार आहे. या व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की इथे तुम्हाला वस्तू ज्या काही मांडलेल्या आहेत, ऑब्जेक्ट, हे सांगितलेले नाहीत, पण माझ्या काही व्हिडिओ मी अशा करून ठेवल्या आहेत चॅनलवरती की तुम्हाला नेमके अतिशय शक्यता असणारे कोणते ऑब्जेक्ट मांडलेले असतात, कोणते ऑब्जेक्ट येण्याची 100% शक्यता आहे किंवा 99% ते ऑब्जेक्ट येण्याची दाट शक्यता आहे, याविषयीचे व्हिडिओ मी अपलोड करून ठेवले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की कळणार आहे की एलिमेंटरीच्या स्टुडंटला मोस्टली कोणते ऑब्जेक्ट तिथे पाहायला मिळतात किंवा मांडलेले असतात वर्गामध्ये. त्यामुळे त्या व्हिडिओ नक्की पहा. याच्यामध्ये तो प्रश्न प्रत्येकाला वेगळा येतो. प्रत्येक जी स्कूल असते
प्रत्येक मुलांना ऑब्जेक्ट वेगळ्या पद्धतीने ठेवले जातात. कुणाला पंपकिन ठेवला जाईल म्हणजे बॉटल गार्ड किंवा हिरवा भोपळा ठेवला जाईल, कोणाला ॲपल ठेवले जाईल, छत्री ठेवली जाईल, पुस्तक, बादली, मग. नेमकं काय अतिशय येणाऱ्या गोष्टी आहेत त्याची व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड करून ठेवलेली आहे, ती पहा. कमेंट बॉक्समध्ये आत्ता मी तुम्हाला माझ्या प्लेलिस्ट, जी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामची प्लेलिस्ट आहे, तिथूनही तुम्ही डायरेक्टली पाहू शकता. ती प्लेलिस्टची लिंक मी खाली कमेंट बॉक्समध्ये टाकते, तिथून तुम्हाला डायरेक्टली पाहता येईल. तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईपचं बटन आहे ते नक्की दाबा. त्याने मला आणखी एक लाईकच मिळणार आहे. धन्यवाद.